शांती। आज आहे 30/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा सारखे निरहंकारी आणि निष्काम सेवाधारी कोणीच नाही। संपूर्ण विश्वाची बादशाही मुलांना देऊन स्वतः वानप्रस्थ मध्ये जाऊन बसतात। प्रश्न आहे, बाबांचा कोणता संदेश तुम्हाला साया विश्वाला द्यायचा आहे? उत्तर आहे, सर्वांना सांगा की तुम्ही दुःखहर्ता सुखकर्त्याची मुले आहात। तुम्ही कधीही कोणाला दुःख देऊ नका। तुम्ही सुखदाता बाबांची आठवण करा, त्यांना अनुकरण करा, तर अर्ध्या कल्पासाठी सुखधाम मध्ये निघून जाल। हा संदेश सर्वांना द्यायचा आहे। जे हा संदेश जीवनामध्ये धारण करतील ते 21 जन्मांसाठी मायेच्या बेशुद्धीपासून मुक्त होतील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबा सारखे ओबिडियंट अर्थात आज्ञाधारक बनायचे आहे। कधीही कोणत्या गोष्टीमध्ये स्वतःचा अहंकार दाखवायचा नाही। निराकारी आणि निरहंकारी होऊन राहायचे आहे। 2. बाबा, शिक्षक आणि सद्गुरू यांच्यातील फरक लक्षात घेऊन निश्चयबुद्धी बनून श्रीमतवर चालायचे आहे। आध्यात्मिक यात्रेवर राहायचे आहे। आजचे वरदान आहे, पुरुषार्थ शब्दाचा योग्य रीतीने वापर करून सदैव पुढे जात राहणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव। स्पष्टीकरण आहे, अनेक वेळा पुरुषार्थी हा शब्द देखील पराभव झाला अथवा अपयश आले की एक चांगली ढाल बनतो। जेव्हा कोणतीही चूक होते तेव्हा म्हणता मी तर अजून पुरुषार्थी आहे। परंतु यथार्थ पुरुषार्थी कधीही हार खाऊ शकत नाही, कारण पुरुषार्थ शब्दाचा यथार्थ अर्थ आहे स्वतःला पुरुष अर्थात आत्मा समजून चालणे। अशा आत्मिक स्थितीमध्ये राहणारे पुरुषार्थी तर नेहमी ध्येयाला समोर ठेवून चालतात। ते कधीही थांबत नाही, हिम्मत, उत्साह कमी होऊ देत नाही। स्लोगन आहे, मास्टर सर्वशक्तिमानच्या स्मृतीमध्ये राहा, ही स्मृतीच आपण मालक असल्याची स्मृती करवून देते। ओम शांती।